त्यांना वाटेल की कुठली मुलं आलेत. टीचर तुम्ही त्या ग्रुपला स्टोरी पण टाकली, ते पण खूप चांगले असतात. ठीक आहे, चला थँक्यू सो मच. चला आता आपण क्लास चालू करूयात. आज आपण धडा शिकणार आहोत पुढचा, प्रकाशाचे परावर्तन. खूप छान धडा आहे, खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप कलरफुल आहे. ठीक आहे, कलरफुल म्हणजे प्रकाशामध्ये वेगवेगळे कलर तर आहेतच ना, तर अजून तुम्हाला छान छान गोष्टी कळतील. ठीक आहे, तर सुरुवात सगळ्यात आधी करूया. हात वर करा. हा, प्रकाश म्हणजे काय सांगा मला जरा. टीचर मी सांगू का जागृती? नाही नाही, नुसतं हात वर करायचा. मी स्वतः नाव घेणार. ठीक आहे, आणि डोंट वरी, मी ट्राय करेल की कमीत कमी एकाला एक एक प्रश्न तरी विचारता येईल मला, असं म्हणजे विचार एकेला प्रत्येकाला चान्स. कार्तिक, तेच सांगणार आहे मी आता. थांब बेटा. कार्तिक सांग बेटा, प्रकाश म्हणजे काय? ज्याच्यात आहे ना लाईट असते ना, ती रिफ्लेक्ट होते. मी नुसतं प्रकाश म्हणजे काय विचारले. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. पूजा गायकवाड, पूजा सांग बेटा. उजेड. उजेड, प्रकाश म्हणजे उजेड. वाव, शॉर्ट आन्सर एकदम. बरं ठीक आहे, मग मी आता प्रश्न चेंज करते. उजेड म्हणजे काय? प्रकाश, उजेड म्हणजे काय? दोघी पण. लावण्या. प्रकाश ही एक ऊर्जा आहे आणि ह्या ऊर्जेमुळे आपण म्हणजे आपल्या डोळ्यांना जे दिसतं आपण ते म्हणजे प्रकाशामुळेच ती वस्तू पाहू शकतो. म्हणजे माझा गेला क्लास ध्वनीचा तू चांगला नीट लक्ष देऊन ऐकलेलास. प्रकाश म्हणजे काय ह्याचं उत्तर मी तुम्हाला ध्वनी म्हणजे काय एक्सप्लेन करताना पण दिलेलं होतं. जागृती सांग बेटा. टीचर, प्रकाश म्हणजे आपल्याला जे सूर्याची जे किरण पडतात ना टीचर, त्यालाच आपण प्रकाश म्हणतो. आणि टीचर उजेड पण म्हणजे तेच. टीचर जे प्रकाश जो आपल्याला दिसतो ना, म्हणजे टीचर जसं की आपल्याला एखादी वस्तू दिसते तर टीचर ती प्रकाशामुळे दिसते आणि प्रकाशाचं उजेड पडतं त्याच्यामुळेच ती वस्तू आपल्याला दिसते टीचर. टीचर मी सांगू टीचर. टीचर हे बरोबर आहे का? बघा, तुम्ही सगळ्यांनी पण जी पण उत्तरं दिलीत ना, ती थोडीफार का होईना सगळी बरोबरच उत्तर आहेत. बट अदिती लास्ट असेल, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारेल मुलांना. अदिती सांग बेटा. टीचर मी सांगू. टीचर 380 ते 750 नॅनोमीटर तरंग लांबीमध्ये असलेले जे विद्युत चुंबकीय किरणोत्सर्ग असतात जे आपल्या मानवाच्या डोळ्याला दिसतात त्याला प्रकाश म्हणतात. टीचर हे आम्हाला शाळेमध्ये टीचरांनी सांगितलं होतं आणि तुम्ही पण सांगितलं होतं. बरं, पण ही ना तुमच्या 8वीच्या लेवलनुसार ही तुझी जी व्याख्या आहे, तुला पाठ झाली चांगली गोष्ट आहे, पण ती जरा हायर लेवलची आहे. सिंपल व्याख्या मी सांगते मुलांनो. तुम्हाला जर आठवत असेल तर खूप क्लासेस मध्ये आपण डिस्कस केलंय की आपण जी पण निसर्गातून आपल्याला ऊर्जा मिळते, ती जी ऊर्जा वापरतोय त्या ऊर्जेची वेगवेगळी स्वरूप आहेत. डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. विद्युत ऊर्जा, चुंबकीय ऊर्जा, पवन ऊर्जा, पाण्याची ऊर्जा, उष्णता ऊर्जा. बरोबर. असे टोटल किती आपण किती लिहिलेले लिस्ट मध्ये नावं? टोटल किती नावं होती आठवते तुम्हाला? 12 का 13 नावं होती. 13 होती बहुतेक. तुम्ही ते लिहून पण 13 मॅम. हा, तुम्ही माझ्याकडून पण घेतलेलं. तर मग आता 13 मधला प्रकाश हा पण एक ऊर्जेचं स्वरूप आहे प्रकाश. पण मग त्या 13पेक्षा हे वेगळं कसं? अशी ह्याच्यामध्ये कोणती एक गोष्ट आहे जी बाकीपेक्षा ह्याला एकदम वेगळं बनवते, ते आपण सांगितलं पाहिजे. म्हणून आपण प्रकाश म्हणजे काय ह्या प्रश्नाचं उत्तर कसं देणार? प्रकाश हे ऊर्जेचे ते स्वरूप आहे त्याच्यामुळे आपल्याला दिसू शकते, दिसते म्हणू शकता तुम्ही. हो मॅम, तुम्ही ध्वनीचं पण असंच उदाहरण दिलं होतं. येस, ध्वनी पण कसा वेगळा आहे बाकीच्यांपेक्षा? तो स्वरूप आहे ज्याच्यामुळे आपण ऐकू शकतो. प्रकाश ते स्वरूप आहे ज्याच्यामुळे आपण बघू शकतो. बरोबर आहे. मॅम, जेव्हा
जाईल ना की आपल्याला दिसतं, तर केव्हा आपण डोळ्यांनी आन्सर नाही देऊ शकत, कारण की जर अंधार असलं तर डोळे पण काम नाही म्हणजे काम नाही. टीचर फक्त मला तुझ्यामुळे दिसतं, म्हणजे तुझ्यामुळे दिसत नाही. उजेड नसला तर नाही दिसणार. करेक्ट. आता बघा मजेशीर गोष्ट मुलांनो, चला प्रकाश काय आहे तुम्हाला कळलं. तर प्रकाश आपल्याला सूर्याकडूनच मिळतोय ऑब्व्हियसली. आता नीट लक्ष द्या, सूर्य एक, त्याच्याकडून जे प्रकाशाची किरण येतात ते ती पण सगळी एकसारखी आहेत, बरोबर आहे. प्रकाशामुळे आपल्या अवतीभोवती खूप सारे वेगवेगळे बदल घडत असतात. उदाहरणार्थ दिवस रात्र होते, दिवस आणि रात्रीचं चक्र. ज्यावेळी प्रकाश आहे त्यावेळी दिवस, प्रकाश नाहीये त्यावेळी रात्र. अजून कोणता बदल आपल्याला दिसतो? ज्यावेळी आरशासारख्या वस्तूवर प्रकाश पडतोय, आपल्याला स्वतःचा चेहरा दिसतोय त्या वस्तूमध्ये. ज्यावेळी काच, आपल्या खिडक्यांची काच, त्याच्यावर प्रकाश पडतोय, तर त्या काचेच्या बाहेरचा आरपार आपल्याला दिसतंय. हा, ऐका, ज्यावेळी ढगांवर प्रकाश पडतोय, माहितीये तुम्हाला ढगांवर प्रकाश पडतोय, त्यावेळी पण आपल्याला काय दिसते माहितीये तुम्हाला? माहिती असेल नसेलच माहिती मुलांना. तुम्हाला माहिती, हे जे आपल्याला निळ्या रंगाचं आपलं हे जे आकाश दिसतंय, आकाश दिसतं, हे ढगांवरती प्रकाश पडतोय किंवा आपलं जे वातावरण आहे, तुम्हाला माहितीये ना, फक्त पृथ्वी एकमेव ग्रह आहे ज्याच्या भोवती वातावरण आहे. हो मॅम. हा, तर त्या वातावरणावरती प्रकाश पडल्यामुळे तो निळा रंग आपल्याला दिसतोय. वातावरण जिथे संपतं त्याच्या वर जर तुम्ही गेला विमानामध्ये बसून, तर वरतून खाली पृथ्वीला बघितलं तर नुसतं काळं काळच आहे तिथे. तुम्हाला निळा कलर बिलर काही नाही दिसणार, जशी आहे तशी पृथ्वी दिसेल, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं असेल तर मग हा जो निळा रंग दिसतोय, हा पण प्रकाशामुळे घडणारा एक बदल आहे. परत सकाळी संध्याकाळी तुम्हाला आकाश किती कलरफुल दिसतं, येल्लो. हो मॅम, संध्याकाळी आकाश पुरा येल्लो दिसतो. पिंक. येस, तर हा पण प्रकाशामुळे घडणारा एक बदल आहे. झालेला असतो. तर बघा, येस, तर बघा, एकच प्रकाश, सूर्यापासून येणारा एकसारखा एकच प्रकाश, तरी पण त्याच्यामुळे किती वेगवेगळे बदल होतात. तर मग असे बदल का होतात? ह्या बदलांपैकी एका बदलाचं नाव आहे प्रकाशाचे परावर्तन. असे खूप सारे बदल आहेत आणि त्या सगळ्या बदलांची तुम्ही एक एक करून माहिती ह्या विज्ञान विषयामध्ये शिकणार आहात. तर आधी मी तुम्हाला त्या काही बदलांची नावं सांगते, ती नावं लक्षात ठेवा सध्या. त्याच्यानंतर ना तुम्ही कुठला बदल कुठल्या वर्गात शिकणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला बदल आहे प्रकाशाचे परावर्तन. प्रकाश ज्यावेळी एकदम गुळगुळीत पृष्ठभागावर पडतोय, चमकणाऱ्या पृष्ठभागावर पडतोय, त्यावेळी आपली प्रतिमा बनते त्या वस्तूच्या समोर. बघा, आपल्याला आपला चेहरा कुठल्या कुठल्या वस्तूंमध्ये दिसतो? एकतर आरशामध्ये, स्टीलची जी भांडी आहे त्यांच्यामध्ये दिसतो, पाण्यामध्ये पण थोडा दिसतो. येस, तर काचमध्ये ही जी घटना घडते, ऐका मुलं, तर ही जी घटना घडते ह्याला म्हणतात प्रकाशाचे परावर्तन. ज्यावेळी अशी कुठली वस्तू आहे ज्याच्या आरपार प्रकाश जातोय, जसं की काच, खिडकीची आपली काच, पाणी, हवा, हवेच्या पण आरपार जातो बघा प्रकाश, त्यावेळी जो बदल घडतोय त्याला म्हणतात प्रकाशाचे अपवर्तन. प्रकाशाचे परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट, प्रकाश आरपार जातोय त्याला म्हणतात प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्याच्यानंतर ऐका आता त्याच्यानंतर ना तुम्हाला हे आकाश दिवसा निळं, संध्याकाळी सकाळी लालसर दिसतं, ह्याला इंग्लिश मध्ये स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणतात. असे खूप सारे बदल आहेत, त्यांची मी नुसती नावं सांगते तुम्हाला. बघा, एक आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे परावर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपवर्तन,
डायफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपस्करण, डिस्पर्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपस्करण. अपस्करण म्हणजे जो तुम्हाला इंद्रधनुष्य दिसतो ना पावसाळ्यात, हो टीचर. ते प्रकाशाच्या हो, मॅम. अपस्करणामुळे टीचर दिसतो. त्याबद्दल टीचर आणखी बारीक झाले अशी त्यावर दिसतो. हा. त्याच्यानंतर इंटरफेरन्स ऑफ लाईट, डायफ्रॅक्शन ऑफ लाईट, स्कॅटरिंग ऑफ लाईट, असे खूप सारे वेगवेगळे बदल आहेत. आता सध्या तुम्हाला 10वी पर्यंत, आता ह्या वर्षी प्रकाशाचे परावर्तन आहे, पुढच्या वर्षी प्रकाशाचे परावर्तन जरा डिटेलमध्ये. या वर्षी प्रकाशाचे परावर्तन सपाट पृष्ठभागावर कसं होतं फक्त तेच आहे. पुढच्या वर्षी 9वीला जे गोलीय आरसे असतात बघा, आपले गोलाकार आकाराचे, जसं आपल्या गाडीच्या बाजूला हेडलाईट वाले आरसे असतात, गोलीय आरसा आहे. ठीक आहे. मॉलमध्ये वगैरे किंवा दाढीवाल्याच्या दुकानामध्ये तो पण एक मोठा सपाट आरसा असतो ना, ज्याच्यात तुमचा चेहरा मोठा दिसतो, तो पण एक गोलीय आरसा आहे. तर त्याच्यामध्ये प्रकाशाचं कसं परावर्तन होते ते तुम्हाला 9वीला आहे. 10वीला मग तुम्हाला काय आहे, प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाश काचेमधून आरपार जाताना काय काय घडते हे तुम्हाला 10वीला आहे. आणि बाकीची जी मी तुमची नावं घेतली ना, डायफ्रॅक्शन, स्कॅटरिंग, हे पण 10वीला आहे. त्याच्यामधलं राहिलं इंटरफेरन्स आणि डायफ्रॅक्शन, डिस्पर्शन 10वीला आहे. म्हणजे काही गोष्टी तुम्हाला 10वी पर्यंत आहेत आणि काही गोष्टी 11वीला 12वीला पुढे शिकला तुम्ही जर सायन्स घेतलं तर आहेत. कारण ते थोडेसे समजण्यासाठी डिफिकल्ट टॉपिक्स आहेत, म्हणून ते तुमच्या हायर क्लासेसमध्ये, वरच्या वर्गांमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. पण आज जो आपण धडा शिकतोय ह्या सगळ्यांचा पाया आहे. त्याच्यामुळे हा जर धडा तुम्हाला कळला नाही तर 9वीचा धडा कळणार नाही, 10वीचे पण धडे कळणार नाहीत. ठीक आहे. त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन ऐकायचंय. तर आता बघा, मला कोणी उत्तर बघा, मला प्रश्नाचे हे उत्तर द्या. मी प्रश्न विचारते. मी जसं म्हंटल, प्रकाश एकच आहे सूर्यापासून येणारा, पण एवढे सगळे बदल. मी जवळजवळ 6 नावं घेतली: रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन, स्कॅटरिंग, इंटरफेरन्स आणि डायफ्रॅक्शन, अशी टोटल 6 नावं घेतली. तर एवढे 6 वेगवेगळ्या टाईपचे बदल आपल्या अवतीभोवती घडताना दिसतात. असं का असेल बर? प्रकाश तर एकच आहे, पण एवढे 6 गोष्टी, 6 बदल का बर? कोण बरं, ठीक आहे, पृथ्वी फिरते. बरं ठीक आहे, मग पृथ्वी फिरण्याने काय होणार आहे? भिकन नावाने ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केले, बेटा सांग. हात खाली केला. तेजस सांग. टीचर वस्तू बदल राहील, वस्तू वेगवेगळी असेल त्या टायमाला. हा, व्हेरी गुड. गणेश तू पण सांग बेटा. यस मॅम. पृथ्वी बदल आणि त्याचप्रमाणे पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणून पृथ्वी. हा बर. टीचर मी सांगू सोनाली? हा सोनाली सांग. मॅम मी सांगू कार्तिक? दिशा पण बदलते. काय बदलते? दिशा. यस मॅम मी सांगू कार्तिक? बरं ठीक आहे. हा कार्तिक सांग. रात आणि दिवस होते. त्याचे सरफेस बदलतं त्यामुळे, आणि सरफेसच्या प्रॉपर्टी पण वेगळ्या असतात. हा, अॅक्युरेट आन्सर. प्रकाश सेम असला तरी तो पडतोय कशावर? त्याच्यावरून आपल्याला हे सगळे बदल बघायला मिळतात, ज्याला कार्तिक म्हटला सरफेस. सरफेस म्हणजे पृष्ठभाग. आता आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आधी पृष्ठभाग कोणते ते बघूया मुलांनो. त्याच्यावरून मग आपल्याला कळेल की प्रकाश जो आहे तो कशावरती पडल्यामुळे काय होते. ठीक आहे. मला प्रश्न आलेला आहे. हा विचार बेटा, विचार ना. टीचर म्हणजे जे आपलं काय म्हणतात, जे आपल्या सूर्याची किरण असतात, तर टीचर आपण म्हणतो की ते आणि ते होतं, पण टीचर ते आपल्या जमिनीवरती म्हणजे पृष्ठभागावरती पडतात आणि त्याच्यावर मग असे आजूबाजूला साईडला दिसतात. पण टीचर आपल्याला तर ते उजेड दिसतं. टीचर जे सूर्याची जे किरण असतात, तर टीचर ते का आपल्या डोळ्यांना दिसत नाही? हा बेटा, किरण आपल्याला दिसतात,
आपल्याला उजेड दिसतोय म्हणजेच ती किरण हो मॅम दिसतात, पण ती सगळी किरण मिक्स होऊनच तर उजेड बनला ना. नाही टीचर, ती सगळे किरण मिक्स होऊन तर उजेड बनला. पण टीचर मागच्या वर्षी नाही 2023 मध्ये न्यूजला आलेलं होतं की सूर्याची किरणे मनुष्याच्या डोक्यावरती पडल्यास मनुष्य मृत्युमुखी पडतोय. तर टीचर म्हणजे ती जी किरण होती टीचर तेव्हा, तर ती जी किरण होती टीचर म्हणजे ती एकदम अशी प्रकाशित काही थोडीशी किरण होती, जे म्हणजे टीचर आपल्याला सूर्य मावळताना दिसतात ना, ते थोडेसे आपण जर सूर्याकडे बघितलं तर आपल्याला थोडं थोडं दिसतं. तर टीचर तेव्हाची ती किरण विषारी होती, म्हणजे ते विषारीच म्हणता येईल टीचर. मग टीचर तशी किरण आपल्याला सततच का दिसत नाही, पण ते हानिकारक का असतात त्याच्यासाठी. बरं, टीचर मी सांगू का? हा सांग बेटा. टीचर ऍटमॉस्फिअर मध्ये सगळ्यात वरचा लेअर असतो ना, त्याच्यामुळे आपल्याला त्या किरणे येताना तो लेअर अडून धरतो, म्हणून आपल्याला जास्त हानिकारक किरणे नाही येत. आणि तो हे झाला ना दुर्मिळ, तर ते खायला बसू शकतात. तेजस आवाज कट होतो बेटा तुझा. टीचर आपाती किरण म्हणजे काय? मी सांगणार आहे बेटा, ते मला अजून पुढे आहे ते. हॅलो टीचर. टीचर बरं तेजस ऐका. बोलणं काहीच ऐकायला आलं नाही, नवीन हा सांगता मला का तुम्ही? कळलं बेटा. जागृती आहे बेटा. ऐक, आपलं जे वातावरण आहे, पृथ्वीच्या भोवती जे वातावरण आहे, तिथेच एक ओझोन लेअर आहे. ओझोन गॅसचा बनलेला एक लेअर आहे. लेअर म्हणजे एक पट्टा आहे. तो काय करतो, सूर्यापासून येणारी ही जी खूप स्ट्रॉंग पॉवरफुल अशी हानिकारक किरण आहेत ना, त्याला तो अडवून धरतो. आणि पण आता झालंय काय, पोल्युशनमुळे, खूप जास्त हवेचं पोल्युशन झाल्यामुळे हा जो आपला ओझोन लेअर आहे त्याला होल पडलेत कुठे 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 कुठे. मग जिथे होल असेल तिकडून ती हानिकारक किरण येणारच ना, पृथ्वीपर्यंत पोहोचणारच. आणि मग त्याच्यामुळे त्या किरणांमुळे कोणाला स्किन कॅन्सर होतोय, तर कोणाला दुसरं काहीतरी होतंय. ठीक आहे, म्हणून काही ठिकाणी जिथे होल असेल तिथेच ती किरण पोहोचतील, जिथे नाहीये तिथे नाही पोहोचणार. आणि राहिला प्रश्न, तू म्हणते संध्याकाळी किरण दिसतात, दिवसा दिसत नाहीत. दिवसा प्रकाश सूर्याचा खूप जास्त आहे, त्याच्यामुळे जसं आपल्याला तारे दिसत नाहीत, कारण सूर्याचाच एवढा उजेड आहे की आपल्याला ताऱ्यांचा उजेड दिसत नाही, तसंच दिवसा आपल्याला क्लिअर किरण नाही दिसत. पण ज्यावेळी अंधार होतोय त्यावेळी सूर्य वेगळ्या दिशेला चाललाय, त्याच्यामुळे मग ती आपल्याकडे थोडा अंधार आहे पण सूर्याकडे उजेड आहे, त्याच्यामुळे ती किरण आपल्याला स्पष्ट दिसतात. कळते? सूर्य दिशेला हो कसा मॅम. टीचर मग ते जे होल आहेत ते टीचर म्हणजे असे किती होल आहेत टीचर, हे कुणाला माहिती का? ते शास्त्रज्ञ एक्झॅक्टली कसं मोजणार ना बेटा, पूर्ण पृथ्वीच्या भोवतीच आहेत, खूप सारे असतील पण ऑब्व्हियसली, पण त्याची अशी मोजून ते झाकता येत नाहीत का? काय करता येत नाहीत? काय करता येत नाहीत? काय नाही करतायत? बरं चला आता प्रश्न बस. तुमच्या प्रश्नांची उत्तरं ना आपोआप मिळतील जसं जसं मी धडा शिकवत पुढे पुढे जाईल तसं. ठीक आहे, तर आता नीट लक्ष द्या. माझी स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? यस हो मॅम. मॅम. तर बघा, आपल्याकडे ज्या सर्फेसेस आहेत, सर्फेसेस म्हणजे काय, आपल्याकडे जे प्रेझेंट असणारे जे पृष्ठभाग असतात. अरे काय झालं याला, हा आपल्याकडे जे पृष्ठभाग असतात म्हणजे ज्या सर्फेसेस असतात, ठीक आहे, हे 3 प्रकारचे आहेत. पृष्ठभाग म्हणजे सपाट पृष्ठभाग म्हणते मी, बरं का, म्हणजे मोठा असा दिसणारा त्याच्याबद्दल बोलते. ज्या काही गोष्टी तर पृष्ठभाग नसतातच, जसं की ढग काय पृष्ठभाग नाहीये, हवेमधले कण काय पृष्ठभाग नाहीये, त्याच्यावर पण प्रकाश पडल्यावर काय होतं ते तुम्हाला 10वीला. सध्या आपण जे मोठे मोठे पृष्ठभाग आपल्याला साध्या डोळ्याने दिसतात त्याच्याबद्दल फक्त बोलणार आहे. तर ते 3 प्रकारचे असतात. ठीक आहे, एक जे असतात ते सपाट गुळगुळीत आणि चमकणारे. ठीक आहे, जसं की चमकणारे, हा, जसं की आरसा. बरोबर आहे, आरसा, आपली स्टीलची भांडी. हो मॅम.
टीचर मार्बल. मार्बल वगैरे. तर ह्याच्यावरती आता ह्या पहिल्या प्रकारच्या पृष्ठभागावरती ज्यावेळी प्रकाश पडतो त्याच्यामुळे काय होतं माहितीये मुलांनो, त्याच्यामुळे जी बदल आपल्याला दिसतोय तुम्हाला माहितीये, त्याच्यावर प्रकाश पडतो आणि त्याच्यामध्ये आपली इमेज, आपली प्रतिमा बनते आपल्या चेहऱ्याची, किंवा जी पण वस्तू त्या पृष्ठभागाच्या समोर आहे त्याची प्रतिमा बनते. त्याला आपण म्हणतो प्रकाशाचे परावर्तन. ठीक आहे. त्याच्यानंतर ना दुसरा पृष्ठभाग आहे आपला, अरे ह्याला ना पारदर्शक, हा आठवला मला मराठी शब्द. ठीक आहे. पारदर्शक पृष्ठभाग, जसं की काच, हवा पण पारदर्शक आहे, माहितीये ना तुम्हाला. येस मॅम. पाणी स्वच्छ पाणी पण, गढूळ पाणी नाही. तर ह्याच्यामध्ये वरती ज्यावेळी प्रकाश पडतो तो आरपार जातो. माईक टीचर. हा बेटा. पारदर्शक म्हणजे त्याच्या आरपार दिसते आपल्याला त्या वस्तूच्या. आरपार दिसणारी वस्तू. आता जसं की टीचर म्हणजे जसं की आपण उदाहरणार्थ घेऊ शकतो. टीचर म्हणजे आपण बघतो ना, काय म्हणतात, आपण मायक्रोस्कोपने बघतो टीचर, जसं कांद्याच्या पापुद्रावरती किती जंतू आहे, तर टीचर ते आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये पारदर्शक काचेचा यूज केलेला असतो ना. हे माझ्याजवळ हे भांड आहे स्टीलचं, ह्याच्यातून मी बघितल्यावर मला तुम्ही नाही दिसत आहे, कारण हे पारदर्शक नाहीये. माझा चेहरा पण नाही तुम्हाला दिसत, राईट. माझ्याकडे ना माझ्या हे चष्म्याचा बॉक्स आहे, हा थोडासा पारदर्शक आहे, थोडस, मग तुम्ही मला दिसताय, राईट. आणि काच असेल तर टीचर तुम्ही नाही दिसत आपल्याला. खिडकी टीचर, उदाहरणार्थ हे बघा, माझा चष्मा पारदर्शक आहे ना, तुम्ही मला दिसताय, करेक्ट. चष्मा पारदर्शक म्हणजे कळलं, तर पारदर्शक म्हणजे जिथे प्रकाशाचं, पारदर्शक म्हणजे आरपार दिसतो, आणि तिथे प्रकाश पडल्यावर काय होते, पारदर्शक वस्तूवर प्रकाश पडल्यावर प्रकाशाचं होतंय अपवर्तन. ठीक आहे. आणि तिसरं बघा, तिसऱ्या वस्तूला मराठीत काय म्हणतात मुलांनो मला माहिती नाहीये, म्हणून ना मी माझ्या प्रमाणे नाव लिहिते, मला जेवढं माहितीये त्याच्याप्रमाणे नाव लिहिते. इंग्रजीमध्ये म्हणतात त्याला ऍब्झॉर्बंट. ऍब्झॉर्बंट म्हणजे मराठीत आपण त्याला म्हणू शकतो शोषक, म्हणजे शोषून घेतो तो प्रकाशाला, जसं की लाकूड. अजून आपल्या कुठल्या पण ओबडधोबड वस्तू, दगड, ह्या सगळ्यांवर प्रकाश पडल्यावर काय होतंय ना, प्रकाशाचं परावर्तन होतंय ना अपवर्तन होतंय, ते प्रकाशाला स्वतःमध्ये शोषून घेतात. त्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो प्रकाशाचे शोषण. काय म्हणू शकतो? प्रकाशाचे शोषण. ठीक आहे. तर सपाट जे पण आपले म्हणजे मोठे मोठे पृष्ठभाग आहेत, ह्या 3 प्रकारच्या पृष्ठभागावरती प्रकाश पडल्यावर ह्या 3 घटना घडतात. पहिली घटना आहे प्रकाशाचं परावर्तन, दुसरं अपवर्तन, तिसरं शोषण. ठीक आहे. आता ह्याच्या पुढे मी जी तुम्हाला माहिती सांगणार आहे ना मुलांनो, ती एकदम दोन्ही कान मोकळे ओपन ठेवून चांगले व्यवस्थित ऐका. ती खूप महत्वाची आहे. ती तुमच्या पुस्तकात किंवा पुढे जाऊन पण दिली असेल नसेल मला माहिती नाहीये, मोस्टली तर नसतेच दिलेली एवढे डिटेलमध्ये. ह्या ज्या 3 घटना आहेत ना मुलांनो, ह्या तिन्ही घटना नेहमी एकत्र घडत असतात. कुठलीच घटना फक्त एकटी नाही घडत. म्हणजे एक्झाम्पल, आता बघा मी हा चष्मा घातलाय, प्रकाश चष्म्यातून माझ्या डोळ्यांमध्ये जातोय, त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण मला दिसताय, मला आसपासच्या वस्तू सगळ्या दिसतात. पण तुम्ही नीट बघितलं तर चष्म्यामध्ये पण वस्तूंची थोडीशी काय बनलीये, प्रतिमा बनलीये, बरोबर आहे. येस मॅम. म्हणजे ह्याचा अर्थ प्रकाश आरपार दिल्यामुळे प्रकाशाचं अपवर्तन तर झालंच,
पण थोड्याशा प्रकाशाचं परावर्तन पण झालंय, ज्याच्यामुळे माझ्या चष्म्यावर काय बनते, प्रतिमा बनते. अजून एक एक्झाम्पल, तुम्ही एका तलावाच्या किंवा नदीच्या बाजूला गेलाय, नदीचा प्रवाह एकदम संथ आहे, किंवा सिंपल पावसाळ्यामध्ये डबक्यांमध्ये पाणी भरतं बघा, पाऊस उघडलाय, पाऊस नाहीये 2 दिवसापासून, पण पाणी जर ते पाणी खूप स्वच्छ असेल आणि थांबलेलं असेल तर बघा तुम्हाला खाली त्या डबक्यामध्ये खालची जी दगड आहेत, त्या पाण्यामध्ये पोहणारे मासे, किडे स्पष्ट दिसतात एकदम. यस मॅम. बरोबर आहे. हा, हो मॅम. ह्याचा अर्थ काय होते, प्रकाशाचं अपवर्तन होते. प्रकाश आरपार गेला आणि तो आरपार खाली जाऊन त्या माशांना, खालच्या दगडांना तो प्रकाश आदळून माघारी आला आणि आपल्या डोळ्यात गेला, मग ते आपल्याला खाली काय काय ते सगळं दिसते. पण जर तुम्ही नीट जवळून बघितलं तर तुमच्या चेहऱ्याची प्रतिमा पण त्या पाण्यावर बनते. ज्यावेळी नीट आरशांचा व्यवस्थित शोध लागला नव्हता, त्यावेळी माणसं स्वतःचा चेहरा कुठे बघायचे, पाण्यामध्ये. येस, याचा अर्थ काय, तिथे प्रकाशाचं अपवर्तन पण झाले, परावर्तन पण झाले. आणि दिवसा बघा ते पाणी सूर्याच्या गरमीमुळे गरम भासतं, आपल्याला पाणी गरम होतं. याचा अर्थ काय, तो प्रकाश ज्यावेळी पडला त्या प्रकाशाला काही किरणांना पाण्याने शोषून घेतलं, त्याच्यामुळे गरमीला पण शोषून घेतलं आणि पाणी काय झालं, गरम झालं. म्हणून मी म्हंटल ह्या तिन्ही पण घटना नेहमी एकत्र घडतात. पण मग आपण तिघांची नावं एकत्र न देता असं वेगवेगळं का नाव दिलं, तर आपण हे बघतोय की जास्तीत जास्त ह्याच्यामधली कुठली घटना स्ट्रॉंगली घडली आहे. जसं की आता पृष्ठभाग आरसा आहे, तर आरशामध्ये पण परावर्तन होते, अपवर्तन होते, शोषण होते, तिन्ही होते. समजा उदाहरण घेतोय आपण, समजा आरशावरती 100 प्रकाशाची किरणं पडली. किती किरण आहेत, 100. त्या 100 प्रकाशाच्या किरणांपैकी आपण काय बघितलं, 90 किंवा 90 पेक्षा जास्त किरणं तर माघारी आली, परावर्तित झाली, आरशावर आदळून माघारी आली. म्हणजे त्याचं प्रकाशाचं परावर्तन जास्त किरणांचं झालं आणि त्याच्या तुलनेत फक्त 2-3च किरणं काय झालेत, आरशाच्या आरपार गेलेत. फक्त 2-4च किरणं काय झालेत, आरशाने शोषून घेतलेत. मग म्हणून आपण काय ठरवलं की अरे 100 आपण टक्केवारी काढतो ना, त्याच्यामधले 90 पेक्षा जास्त टक्के किरणांचं काय झालंय, प्रकाशाचं परावर्तन झालंय. म्हणून आपण त्या घटनेला काय नाव दिलं, प्रकाशाचं परावर्तन. कळलं? म्हणून सगळ्या सपाट भागावर होतं ते प्रकाशाचं परावर्तन, पारदर्शक वस्तूच्या आरपार आपण बघू शकतो ते प्रकाशाचं अपवर्तन, आणि खडबडीत वस्तूंवरती प्रकाश पडल्यावर तो शोषून घेतला जातोय, म्हणून तिथे होते प्रकाशाचं शोषण. कळलं इथपर्यंत? हो मॅम. पडलेला आहे, विचारू का? थांब, मला एक्सप्लेनेशन कम्प्लीट करू दे बेटा, मग तुम्ही विचार. तर मुलांना आता ऐका, ह्या 3 घटनांपैकी प्रकाशाचं अपवर्तन हे तुम्हाला कधी आहे, हे तुम्ही शिकणार आहात 10वी मध्ये. ठीक आहे. प्रकाशाचे शोषण हे खूप 10वी नंतर शिकणार आहात. आत्ता 8वीला आणि 9वीला आपण फक्त आणि फक्त बोलणार आहोत प्रकाशाच्या परावर्तनाबद्दल. ठीक आहे. हा, कोणाला प्रश्न पडलेला विचार बेटा. टीचर, मला जागृतीला. हा, बोल बेटा. टीचर म्हणजे थोडासा वेगळा आहे, पण तरी याच संदर्भातला आहे. टीचर आपण म्हणतो की आपण जी लाकडांची तोडी करतो, टीचर म्हणजे जसं आपण जंगल तोड करतो, तर टीचर आपण जेव्हा जंगल तोड असं वगैरे करतो, तर टीचर त्याच्याने जे आपल्या सूर्याचे जे डिग्री सेल्सिअस आहे ते का बरं वाढतं टीचर? अच्छा, ते टीचर मी सांगू नाही तुम्ही. अच्छा, नाही थांब अदिती, राहू देत, आपण आपल्याला पुढे धडा अजून कंटिन्यू करायचंय. टीचर, मला एक क्वेश्चन आहे, विचारू का? थांब बेटा, तिच्या प्रश्नाचं उत्तर देऊ दे. जागृती बेटा, झाड काय करतात,
कार्बन डायऑक्साईड शोषतात, ऑक्सिजन सोडतात. त्याच्यामुळे हवेमधलं कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण संतुलित राहतं. पण ज्यावेळी झाडं तोडली जातात त्यामुळे कार्बन डायऑक्साईड जो हवेमध्ये शोषून घेतला जातोय झाडांद्वारे तो घेतला नाही जात, तसाच्या तसाच राहतोय तो कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये. तर त्याच्यामुळे काय होतंय, कार्बन डायऑक्साईड जो वायू आहे त्याच्याकडे एक स्पेशल क्वालिटी आहे. काय क्वालिटी आहे की तो सूर्याकडून जी उष्णता आहे त्याला तो पकडून ठेवतो. नाही तर काय व्हायचं, आधी कार्बन डायऑक्साईड थोडा होता ना, तर आपल्याला सूर्याकडून जो प्रकाश उष्णता मिळते ती जेवढी पाहिजे तेवढी ठेवली जायची आणि बाकी परत परावर्तन केली जायची, म्हणजे माघारी सोडली जायची वातावरणामध्ये, वातावरणाच्या बाहेर फेकली जायची ती उष्णता. आता काय होते, ती उष्णता वातावरणामध्येच पकडून ठेवली जाते. कोणाद्वारे? कार्बन डायऑक्साईडद्वारे. मग तापमान वाढणार ना, मग आपलं गरमी पकडून ठेवल्यामुळे. हो टीचर. मग टीचर जर आपण जर समजा टीचर म्हणजे तर आपण ओरिजिनली नाही करू शकत, पण टीचर उदाहरणार्थ घेऊयात आपण. टीचर जर आपण असं घेतलं की आपले जे झाडाच्या ज्या हिरव्या हिरव्या ज्या फांद्या आहेत त्यांनाच कापलं आणि झाडाच्या खोडालाच राहू दिलं तर काय होणार टीचर? एक दिवस झाड मरून जाईल, कारण झाडाला वाढवण्यासाठी पानच प्रकाश संश्लेषण करतात ना झाडाची. जर झाडाला स्वतःलाच नाही जेवण भेटलं तर आपल्याला पण नाही भेटणार आणि झाड स्वतः पण मरेल. टीचर काही झाड उगतात बर का. बरं ऐका, आता हे आपलं ना फिजिक्स बायो मध्ये गेले, आता थांबा जरा. अनुष्का, तुझा काय क्वेश्चन आहे बेटा? तर मला हा क्वेश्चन विचारायचा होता की म्हणजे थोडासा वेगळा आहे टीचर, विचारू का? हा विचार. टीचर, आपण जर सूर्याकडे म्हणजे जर तेज ऊन आहे आणि आपण जर दुपारी जर सूर्याकडे बघायलो तर सूर्याची प्रकाश किरणे जे आहेत ते खूप तेज असतात ना, आणि तेव्हा आपण त्यांच्याकडे बघतो तेव्हा आपले डोळे लगेच झाकले जातात. म्हणजे ते प्रकाश किरण आपल्या डोळ्यांना म्हणजे असं ते आपल्या डोळ्यांना कसं काय ते हे करू शकत नाही, म्हणजे आपण त्यांच्याकडे जास्त वेळ कसं काय बघू शकत नाही टीचर प्रकाश किरणाकडे? बेटा आपण आता बघितलं ना, सूर्याकडून काही जे प्रकाशाची किरण येणारी असतात ती खूप जास्त स्ट्रॉंग असतात. मग आपला डोळा एवढा नाजूक आहे, ती सूर्याकडून येणारी स्ट्रॉंग किरण जाऊ देत, जी साधी किरण दुपारची जी म्हणतेस ती पण आपल्या डोळ्यासाठी खूप जास्त हार्मफुल आहेत, म्हणजे खूप पॉवरफुल आहेत. आपल्या स्किनवर पडली तरी बघा आपली स्किन काळवंटे, डोळा तर एवढा नाजूक आहे. मग डोळ्याचं जे वरचं हे तुमचं, तर त्याच्यामुळे मग ती प्रकाश किरणे आपण बघू म्हणजे टीचर आपण ती प्रकाश किरणे कशानेच बघू शकत नाहीत का? म्हणजे ते बघू शकतो बघण्यासाठी एक्सरे असतो ना आपला, त्याच्यातून बघू शकतो आपण. डायरेक्ट नाही बघू शकत. डायरेक्ट तुम्ही जरी बघण्याचा प्रयत्न केला तुमचे डोळे आंधळे होऊ शकतात. तेवढं आपली जी मांसपेशी जळून जातील ना रे, आपल्या मांसपेशी डोळ्यातल्या जळून जातील त्याच्या तेजाने. हो टीचर. ठीक आहे, चला आता प्रकाशाचे परावर्तन. ऐका ऐका ऐका, आता मला शिकू द्या. लावला तरी बघू शकतो आपण किरणे. काय लावलं तरी? काळा चष्मा लावला तरी बघू शकतो. हा, काळा चष्मा ऑब्विसली. मॅम तिच्या डावला चष्मा लावतो. मॅम बोला बेटा बोला. मॅम मला एक प्रश्न होता, तो विचारायचा होता. म्हणजे एक सोपा आहे पण मला कन्फ्युजन आहे. हा विचार बेटा. पृथ्वीला जागेवरून हलण्यासाठी किती मिनिट लागतात? पृथ्वीला जागेवरून हलण्यासाठी? हो मॅम. टीचर तिला असं म्हणायचं की रोटेट होण्यासाठी म्हणजे 1 डिग्री वगैरे अंश. तिला स्वतः भोवती एक चक्र पूर्ण करायला 24 तास लागतात, बरोबर आहे. आता ती 1 डिग्रीने चेंज होण्यासाठी किती लागतो मला नाही आठवते बेटा. तुम्हाला हे तुम्ही जॉग्राफी मध्ये शिकवलंय का? टीचर 4 मिनिटं लागतात 1 अंश फिरण्यासाठी. अच्छा, 1 अंश फिरण्यासाठी 4 मिनिटं लागतात. ठीक आहे, मी लक्षात ठेवले. चला आता आपण हा तुम्ही ठीक आहे. चला, थँक्यू सो मच. मला भूगोलचं आज एक नवीन गोष्ट सांगितले. चला आणि आपण आता प्रकाशाचे टीचर आपण म्हणतो की सूर्याची किरण पृष्ठभागापर्यंत पोहोचायला 8 मिनिटे 20 सेकंद लागतात.
तर टीचर हे जे 8 मिनिटे 20 सेकंद लागतात, टीचर एकदाची किरणं पडली त्याच्यानंतर तर लागत नाही. मग टीचर ज्या वेळेला सूर्याची किरणे कमी होतात, तर टीचर सूर्याची किरणे कमी व्हायला किती वेळ लागतो हे माहिती का? बेटा, ऐक होतंय काय जागृती ऐक होतंय काय इकडे आता सूर्य आपण इतिहास अर्थ पृथ्वी बरोबर. सूर्यामधून एक किरण निघाला, तो पोचत पोचत पृथ्वीवर पोचला. तर तो टायमिंग तू म्हणाली तो आहे किती 8 मिनिटं 20 सेकंड ना, राईट? हो आता टीचर. होतंय काय, आता होतंय काय, पृथ्वी फिरतीये ना, तर सूर्याची किरण तर पृथ्वीवर पडतातच आहे, पण पृथ्वी फिरून आपण तिकडून सटकलोय, तिकडून निघून गेलोय, आपण साईडला झालोय. त्याच्यामुळे किरण माघारी जातच नाहीये. जो प्रश्न तू विचारलाय, किरण आहे तिथेच आहेत, आपण तिथून चाललोय. पण टीचर आपण जरी जातोय, टीचर म्हणजे आता ज्या वेळेला टीचर म्हणजे आपण बघतो की ज्या वेळेला 5:30 वाजतात, तर टीचर त्यावेळेला जो आपला सूर्य असतो तो पूर्ण असा रेड कलरचा होऊन जातो आणि म्हणजे आपले जे तो आकाश टाइम तू स्वतः काउंट करू शकते जागृती. सूर्य पूर्ण अस्त व्हायला किती वेळ लागतोय, तेवढाच वेळ असेल. ओके टीचर, थँक्यू. है ना, सूर्य पूर्ण दिसतोय, तो बघितला हळूहळू तो छोटा 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 होत चाललाय आणि आधी गायब झाला. तो जो वेळ आहे तोच तर तो वेळ जो तू म्हणतेस. ठीक आहे, चला आता आपण माघारी येऊयात प्रकाशाच्या परावर्तन टॉपिक वरती. आता मेन प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय ते आधी समजून घेऊया, जे मगाशी कोणीतरी मला विचारलं. ठीक आहे, त्यावेळी मी प्रकाशाबद्दल बोलत होते त्यावेळी. बर, चला मुलांना आता नीट ऐका. प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय? खूप सोपं आहे, मी तुम्हाला आकृती काढून समजवते. ठीक आहे, आता समजा हा जो आहे तुमचा आरसा आहे. ठीक आहे, हा एक आरसा आहे. आरशाचा हा मागचा भाग आहे म्हणून ह्याला कलर केलेला असतो, म्हणून मी याला असं लाईन दाखवलं. आता इथून ना खूप सारी प्रकाशाची किरणं असे ह्याच्यावरती पडतात ह्या आरशावर समजा. ठीक आहे, तर ही किरणं माघारी फिरतात. सपाट गुळगुळीत पृष्ठभागावरून ही किरणं अशी माघारी फिरतात. ह्या किरणांचं माघारी फिरणं ह्यालाच प्रकाशाचं परावर्तन असे म्हणतात. इंग्लिश मध्ये जर मी त्याला सांगितलं, लाईट रेज बाउन्स बॅक. बॉलने आपण बाउन्स खेळतो ना, बॉल भिंतीवर माघारी येतो, तसंच इथे बाउन्सिंग बॅक होतंय प्रकाशाच्या किरणांचं. सूर्य किरण माघारी वळतात, त्याच माध्यमात माघारी येतात, जिकडून निघाले तिकडेच माघारी येतात. ह्याच फेनॉमिनाला, ह्याच घटनेला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. ठीक आहे, आता ह्याची तुम्हाला व्याख्या पाठ करायची आहे, जी पुस्तकामध्ये दिली असेल ती. एखाद तुमच्यापैकी कोणी वाचेल प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय दिले पुस्तकात? पुस्तक आय होप तुम्ही मुलांना वही पुस्तक सगळं बरोबर घेऊन बसता, नुसतं मोबाईल घेऊन नाही बसायचं समोर. हो टीचर. दर्शन, हा ठीक आहे, दर्शन वाच बेटा. एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर तिची दिशा बदलते व ते फरक फिरतात, यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. एखाद्या पृष्ठभागावर प्रकाशाची किरणे पडली तर ती सांगू का? माघारी फिरतात, त्यांची दिशा बदलते, त्याला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. इंग्लिश मध्ये when light rays bounce back in the same medium we call it as reflection of light. इंग्लिश मध्ये पण डेफिनेशन दिली असेल इंग्लिश वाल्या मुलांनी. सोनाली. ठीक आहे, झालं बेटा, आता सांगून झालं ना, दर्शनने ऑलरेडी सांगितलं. तर हीच व्याख्या तुम्हाला पाठ करायची. आता मग प्रकाशाचं परावर्तन हे आपल्याला कुठे कुठे बघायला मिळतं? आता उदाहरण सांगा, तुम्ही प्रकाशाचं परावर्तन होताना कुठे कुठे बघता? चला हात वर करा. स्टीलवर मॅम. हात वर करा, हात वरती करा. मी नाव घेणार, नाव घेतल्याशिवाय प्लीज बोलू नका. आणि ज्यांनी हात वर केलेत, मी कधी पण नाव घेऊ शकते, तर लगेच अनम्यूट करून बोलायला रेडी राहा. साईनाथ सांग.
स्टीलच्या भांड्यांवर मॅम. स्टीलच्या भांड्यावर. येस. मनीषा. मॅम आरशामध्ये. आरशामधून. राईट. रोज तुम्ही आरशात बघतात रेडी व्हायला शाळेसाठी बाहेर जाताना. येस मॅम. हे बाकीचे ना सगळे जे पण हात वर आहेत मी सगळ्यांशी बोलून झाले. नवीन कोण दिसतच नाहीये मला ज्याचं मी नाव घेऊ. बर सांग तेजस सांग. टीचर फरची मार्बल. हा पण ती खूप गुळगुळीत असेल तर बरोबर आहे. ठीक आहे. गणेश सांग. पाणी टीचर. हा पण बेटा पाण्याला ना आपण प्रकाशाच्या अपवर्तनामध्ये ठेवूया कारण पाण्यामधून जास्त आरपार जातात आहेत ना किरण. महागारी येणारी किरण खूप कमी असतात म्हणून आपण पाण्याला अपवर्तनामध्ये टाकतो. टीचर जर एखादी प्लास्टिक गुळगुळीत असेल तर टीचर त्याच्यातून पण होऊ शकतं. हा होऊ शकतं. टीचर आरशा अडकवण्याचा स्टँड. मॅम मी सांगू. टीचर मी लोखंडाच्या वस्तू राहतात त्याच्यामध्ये. लोखंडाच्या वस्तू जर खूप स्मूथ गुळगुळीत पण लोखंडाच्या कुठल्या वस्तू गुळगुळीत नसतातच. हा स्टील लोखंडापासूनच बनलाय तो भाग वेगळा पण बर ठीक आहे. आता बस झाली उदाहरणं बस झाली. आता माझा पुढचा टॉपिक. आपली फोनची क्लास. मॅम ग्लास. बरोबर आहे. तुम्ही बघितलं असेल आरसा नसल्यावर खूप सारी लोक फोन मध्ये बघून व्यवस्थित आहे ना ते बघतात. बरोबर आहे. अगदी बरोबर. डायमंड पण आहे ना. हा करेक्ट. ऑफकोर्स डायमंड तर येईलच. डेफिनेटली येईल. ठीक आहे. चला मुलांनो आता ना टाइम झालाय आपला. क्लास संपूया. ऐका आजचा होमवर्क नोट करा. पहिला होमवर्क काय आहे. नाही मी इथे लिहिते. पटकन नोट करा होमवर्क. इथेच टाकते मी. टीचर स्क्रीनशॉट घेतो. हा स्क्रीनशॉट घ्या. होमवर्क बघा काय आहे. एकतर प्रकाशाच्या परावर्तनाची व्याख्या लिहायची आहे तुम्हाला. ठीक आहे. ह्याची काय लिहायची आहे तुम्हाला. व्याख्या लिहायची आहे. नंबर 1. उदाहरणं लिहायचे तुम्हाला. प्रकाशाचे उदाहरण कुठे कुठे बघायला मिळतं. आणि वस्तूंची नावं लिहायची मुलांनो. वस्तूंची नावे. कुठकुठल्या वस्तू प्रकाशाचे परावर्तन करतात. उदाहरणे म्हणजे प्रकाशाचं परावर्तन कुठे कुठे होताना आपल्याला दिसतं. तर तुम्ही म्हणू शकता उदाहरणे कुठे कुठे होताना दिसते. जसं की आरशामध्ये स्वतःची प्रतिमा पाहताना. प्रतिमा स्वतःच्या आरशामध्ये पाहताना. परत आपल्या ज्या फोनची स्क्रीन वापरताना. फोन मोबाईल वापरताना किंवा टीचर अजून जिथे पण तुम्हाला मॅम वस्तूंचे नाव किती लिहायचे. गाड्यांच्या साईडला जे लावलेले आरसे असतात. वस्तूंची नावे मध्ये फक्त वस्तूंची नाव. आरसा, स्टीलची भांडी, परत मोबाईलची स्क्रीन. फक्त कॉमा टाकून वस्तूंची नावं माहिती. नाही मॅम किती लिहायचे ते सांगा ना. जेवढी माहिती तेवढी सगळी लिहा. ठीक आहे. आणि ऐका आता ह्याच्या व्यतिरिक्त जो लेखी नाहीये पण तुम्हाला करायचंय तो वाला होमवर्क काय आहे. आरशा पुढे ज्यावेळी तुम्ही उभे राहाल त्यावेळी तुम्ही खरं जसं दिसताय आणि तुमची प्रतिमा आरशात दिसते त्याच्यामध्ये काय काय गोष्टी साम्य आहेत, सेम आहेत आणि काय काय गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे तुम्हाला साम्य आणि बदल लिहायचंय. साम्य आणि बदल दोन्ही पण लिहायचे. कशामधली. तुम्ही स्वतः मॅम इंग्लिश मध्ये तुमची आरशातली प्रतिमा. मॅम डबल सांगा. मॅम डबल सांगा. हे काय लिहिलेलंच आहे बेटा. तुम्ही आरशाच्या समोर उभं राहिलं तुम्ही स्वतः आणि तुमच्या आरशातील प्रतिमा ह्या दोघांमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी सेम आहेत म्हणजे साम्य आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी वेगळ्या आहेत म्हणजे काय काय बदल आहेत ते नोट करायचे तुम्ही. मॅम इंग्लिश मधून सांगा ना. Similarities and differences between you and your image in the mirror. ओके मॅम. मॅम परत एक बार सांगा. मॅम परत एक बार सांगा. कोण सांगेल परत एकदा. टीचर मी सांगू. टीचर मी सांगू. सांग.
व्याख्या, सांगू? उदाहरणे, वस्तूंची आदिती नावे. सांग, आदिती. टीचर मी सांगू का दर्शन? टीचर हा आदिती पूर्ण सांग. मी सांगू का? सांगते